नमस्कार मित्रांनो, भारत सरकारच्या माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रो इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग अँड रिसर्च मार्फत या ठिकाणी वॅकन्सी निघालेल्या आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता अकाउंटंट ऑफिसर, लोअर डिव्हिजन क्लर्क आणि एमटीएस म्हणजेच मल्टीटास्किंग स्टाफ सारख्या महत्वपूर्ण पदांसाठी या वॅकन्सीज असणार आहे। यामध्ये अकाउंटंट ऑफिसरचं एक पद असणार आहे जे अनरिझर्व्ह कॅटेगरीसाठी या ठिकाणी राखीव ठेवलेलं आहे। 56,100 इतका पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे। या व्यतिरिक्त बाकीचे जे अलाउन्सेस आहेत ते देखील तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहेत। 35 वर्षापर्यंत तुमचं वय असेल आणि कॉमर्स विषयातून जर तुमची पदवी असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे। या व्यतिरिक्त जर तुमचा फायनान्स मॅनेजमेंट मधनं पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा झालेला आहे तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे। नसेल तरी देखील तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे। मुंबई हे तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे। दुसरं पद जे आहे लोअर डिव्हिजन क्लर्क, टोटल 3 वॅकन्सी असणार आहेत, 2 अनरिझर्व्ह कॅटेगरीसाठी तर 1 ओबीसी कॅटेगरीसाठी। यामध्ये 19,900 इतका पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे। डायरेक्ट रिक्रुटमेंट असणारे 25 वर्षापर्यंत तुमचं वय या ठिकाणी मागितलेलं आहे। तुमची जर 12वी उत्तीर्ण असेल, 35 वर्ड पर मिनिट इंग्लिशचा किंवा 30 वर्ड पर मिनिट हिंदीचा तुमचा कम्प्युटरचा स्पीड असेल आणि कम्प्युटरवरती तुमचं प्रभुत्व असेल तर तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करता येणार आहे। मुंबई, चेन्नई आणि कोलकाता हे तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे। त्यानंतर पुढचं जे पद आहे मल्टीटास्किंग स्टाफ, 2 पदे असणार आहे, 1 अनरिझर्व्ह कॅटेगरीसाठी तर 1 एससी कॅटेगरीसाठी हे पद या ठिकाणी भरले जाणार आहे। 18,000 रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे। डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे। 25 वर्षापर्यंत तुमचं वय असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे। 10वी उत्तीर्ण असणं तुमचं या ठिकाणी आवश्यक असणार आहे। मुंबई आणि कोलकाता हे तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे। आता कॅन्डिडेटसाठी काही जनरल कंडिशन दिलेल्या आहेत त्या तुम्ही या ठिकाणी बघू शकता। मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला 31 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने www.samir.government.in या संकेतस्थळावरती जाऊन अर्ज करायचा आहे। या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, तिथे जाऊन देखील तुम्ही या संदर्भाचे अपडेट घेऊ शकणार आहे, अप्लाय करू शकणार आहे। अप्लाय केल्यानंतर ऍप्लिकेशनची प्रिंटआउट घ्यायची आहे आणि ती प्रिंटआउट तुम्हाला नेसेसरी जे डॉक्युमेंट आहे ते मी पुढे तुम्हाला सांगणार आहे। त्या डॉक्युमेंट सोबत तुम्हाला रजिस्ट्रार सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रो इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग अँड रिसर्च IIT कॅम्पस मुंबई मुंबई 400076 या ऍड्रेसवरती 15 सप्टेंबर 2024 पर्यंत पाठवायचे आहे। मित्रांनो, हा अर्ज म्हणजे या अर्जाची प्रिंटआउट आणि त्याबरोबरचे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला एका निबंध लिफाफ्यात टाकून त्या लिफाफ्यावरती ऍडव्हर्टाइजमेंट नंबर, नेम अँड कोड ऑफ द पोस्ट या सर्व गोष्टी मेन्शन करायच्या आहे आणि 15 सप्टेंबर 2024 पर्यंत पाठवायचे आहे। त्यानंतर मित्रांनो, या ऑर्गनायझेशन मार्फत तुमचं या ठिकाणी ऍप्लिकेशनचं स्क्रुटिनी केलं जाईल, म्हणजे पडताळणी केली जाईल आणि पात्र उमेदवारांना इंटरव्ह्यू किंवा रिटन एक्झामिनेशन किंवा स्पीड टेस्ट जे पण या ठिकाणी कंडक्ट केलं जाणार आहे त्यासाठी बोलावण्यात येणार आहे। त्यासाठी वेबसाईटला तुम्ही वेळोवेळी अपडेट बघत राहायचे आहे। वेबसाईटची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, तिथे जाऊन देखील तुम्ही या संदर्भाचे अपडेट घेऊ शकणार आहात। त्यानंतर मित्रांनो, इंटरव्ह्यूला किंवा रिटर्न टेस्टला, स्किल टेस्टला ज्यावेळी तुम्हाला बोलवण्यात येईल त्यावेळी तुम्हाला जे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट आहे ते घेऊन जायचे आहे। डॉक्युमेंटची लिस्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकता। यामध्ये जन्मतारखेचा दाखला असेल, एज्युकेशनल डॉक्युमेंट असतील, एक्सपिरियन्शनल डॉक्युमेंट असतील किंवा तुमचे बाकीचे जे कास्ट सर्टिफिकेट वगैरे असतील ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला यावेळेस घेऊन जायचे आहे। यामध्ये जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई आहे किंवा ऑटोनॉमस बॉडी, सेमी गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई त्यांना एका प्रॉपर चॅनल थ्रू या ठिकाणी प्रोसेसला अप्लाय करायचं आहे, म्हणजे हेड ऑफ डिपार्टमेंटची परवानगी घेऊनच त्यांना या ठिकाणी अप्लाय करायचे आहे आणि त्या संदर्भाचं प्रूफ त्यांना ऍट द टाइम ऑफ इंटरव्ह्यू किंवा स्पीड टेस्ट किंवा एक्झामला जाताना सबमिट करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता। अप्लाय करण्याच्या अगोदर संपूर्ण डिटेल तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायची आहे आणि त्यानंतरच या ठिकाणी अप्लाय करायचं आहे। 31 ऑगस्ट 2024 ही तुमची ऑनलाईन पद्धतीने ऍप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे। मात्र स्पीड पोस्टाने 15 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज या ठिकाणी पाठवू शकणार आहे। सुरुवातीच्या काळात 2 वर्ष तुमचा प्रोबेशन पिरियड असणार आहे। या 2 वर्षामध्ये जर तुमचा परफॉर्मन्स सॅटिस्फॅक्टरी असेल तर तुम्हाला या ठिकाणी परमनंट देखील केलं जाणार आहे। कायमस्वरूपी अशी पोस्ट असणार आहे। मित्रांनो, यामध्ये रिझर्व्ह कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे। एससी एसटी साठी 5 वर्ष, ओबीसी साठी 3 वर्ष, तर फिजिकली डिसेबल्ड लोकांसाठी 10, 13 आणि 15 वर्ष अनुक्रमे त्यांच्या कास्टनुसार तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहे। तर एक सर्व्हिसमन जे लोक आहेत त्यांच्यासाठी 3 वर्ष या ठिकाणी वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे।
मात्र 200 रुपये इतकं परीक्षा शुल्क या ठिकाणी असणार आहे. मात्र यामध्ये SC, ST, फिमेल कॅन्डिडेट आणि फिजिकली डिसेबल किंवा एक्स सर्व्हिसमन यांच्यासाठी मात्र 50 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे. बाकी लोकांसाठी 200 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे. परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI किंवा नेट बँकिंग सारख्या ऑप्शननी भरू शकणार आहे. मित्रांनो, यामध्ये तुम्ही बघू शकता पगाराच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय काय बेनिफिट भेटणार आहे. यामध्ये अलाउन्सेस कोणकोणते भेटणार आहे, मेडिकल फॅसिलिटी तुम्हाला या ठिकाणी दिल्या जाणार आहे, अकोमोडेशन तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाणार आहे, म्हणजे राहण्याची व्यवस्था तुमची या ठिकाणी केली जाणार आहे. त्यानंतर रिटायरमेंट बेनिफिट कोणकोणते मिळणार आहे, सर्व गोष्टी तुम्ही, सर्व फॅसिलिटी बेनिफिट तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. परमनंट अशी पोस्ट आहे, गव्हर्नमेंटची पोस्ट आहे मित्रांनो. मुंबई तुमचं हे जॉबचं लोकेशन असणार आहे. महाराष्ट्रात जर तुम्हाला जॉब पाहिजे असेल तर तुमच्यासाठी ही वॅकन्सी एक चांगली संधी असणार आहे. तर मित्रांनो, लवकरात लवकर तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. अप्लाय करताना जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची काही अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच नवनवीन जॉब अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.